इथे काय जीके जीएस आहे आठवायला? मग काय घ्यायचं, मॅथ्स काय रिझनिंग? तुम्ही सांगा. रिझनिंग घेऊ, चला काढा वया रिझनिंगच्या. तर 2 टॉपिक संपवतो रिझनिंगच्या. मग हा, अरे 2-2 तास लेक्चर आहे, क्लिअर होते 2 दिवसात. 4 लेक्चर मध्ये 2 टॉपिक तरी आराम मध्ये होतात. लवकर वया काढा. अरे लवकर, एवढा वेळ? त्याच्या आधी काहीतरी गणित दिलेलं, कुणाकुणाचं आलंय? एक क्वेश्चन होमवर्क दिलेला, कुणाकुणाचा झालाय? कुणाकुणाचा होमवर्क झालाय? आन्सर काय कुणाचा? तो एफ चे 2 पडोसी कोण कोणते? पी आणि ई. शिवकुमार बोला, सांगितलंय वय गायला साहेब. किती वेळ? स्वतःच्या बेंचवर ठेवायची वही. कुणाकुणाचं आलंय आन्सर? पहिल्याचं पी आणि ई. कुणाचं आलंय? पी आणि ए आलंय. पी आणि ई वाले बरोबर, बाकीचे सगळ्यांचे चुकले. काय विचारलेलं? एक पहिला किती आहेत? एम एन ओ पी 4 आणि नंतरची 4. टोटल किती आहेत? 8 माणसं आहेत, 8 व्यक्ती आहेत. 8 व्यक्ती काय एका रिंगणात बसवायचे आहेत, गोल याच्यात बसवायचे. त्यांची तोंड कुठे आहेत? केंद्राकडे आहेत. बरोबर आहे. 8 व्यक्ती बसवूया. 1 2 3 4 5 6 7 8. 8 व्यक्ती बसले. तर क्वेश्चन वाचा डायरेक्ट बैठक व्यवस्था. यम एफ के सामने, यम कुणाच्या समोर आहे? एफ च्या समोर आहे. यम जर मी इथं मांडला तर एफ च्या समोर कोण येणार? एफ येणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय? यम एफ के सामने और ओ और जी के बीच बैठा है. ओ आणि जी च्या मध्ये कोण बसलाय? कोण बसलाय मध्ये? ओ आणि जी च्या मध्ये कोण बसलाय? एवढा सांग. एफ बसलाय. एफ बसलाय. कोण बसलाय? यम बसलाय. यम एफ च्या समोर बसलाय आणि यमच हा ओ आणि जी च्या मध्ये बसलाय. क्वेश्चन जे वाचताना बैठक व्यवस्थेमध्ये नीट वाचायचे, का ना? कोण येणार मध्ये? ओ आणि जी च्या मध्ये कोण येणार आहे? यम येणार की एफ येणार? यम येणार. आता ओ आणि जी आहे, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की ओ ह्या साईडला आहे काय जी ह्या साईडला आहे? नाही माहिती. टाका स्लॅश जी, इथे टाका स्लॅश ओ. आता झाले. यम हा सेंटरला झाला ओ आणि जी च्या. नेक्स्ट काय म्हटलंय? पी जी के दाई और दूसरे स्थान पर बैठा है. पी जो आहे तो जी च्या दाये म्हणजे कुठे? उजव्या साईडला, उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावरती बसलाय. जर मी जी इथं मांडला, जी ची उजवी साईड कोणती? ही साईड. 1 2 इथं कोण येणार? पी येणार. बरोबर आहे. कारण ते इथं आपला ऑलरेडी ओ नाही तर जी आहे, म्हणून आपल्याला काय कळतंय की जी इथं बसू शकत नाही. कळलं? जी इथून गेला आणि ओ इथून गेला, यांची स्थानं कन्फर्म झाली. आता बघा, आता काय म्हटलंय? पी जो आहे जी च्या दाई और दुसरे स्थान पर. दाई म्हणजे उजवे. जी च्या उजव्या साईडला 1 2 कोण बसलाय? पी बसलाय. पी च्या दाये दुसरे स्थान पर कोण बसलाय? जी च्या दाये स्थान पर 2 नंबरला कोण बसलाय? पी बसलाय. त्याच्यानंतर यदि एन एच के सामने बैठा है. आता मला सांगा, एन आणि एच एकामेकाच्या आमसमोर आहेत, जे एकामेकाच्या समोर समोर आहेत, तर त्यांना मी कुठं कुठं बसू? कुठं? या साईडला आणि या साईडला, तरच ते अपोजिट होणार. एक तर या साईडला एन असणार, नाहीतर या साईडला एच असणार, किंवा या साईडला एन असला तर या साईडला काय असेल? एच असेल. बरोबर आहे. आता मला सांगा, अक्षर कुठलं राहिलं? कुठलं राहिलं?
एम एन ओ पी ई राहिलं, ईच राहिलं ना, ई राहिलं, बरोबर आहे. ते अक्षर तिथं भरलं आणि तुम्हाला विचारलंय काय, एफ चे दोन पडोसी कोण. एफ हाय, याचे दोन पडोसी कोण आहेत, ई आणि पी. त्याचे दोन पडोसी कोण आहेत, ई आणि पी. कुणाकुणाचं झालेलं, कुणाकुणाचं नाही झालं, झालं, आलं, ई आणि पी आलं, आलं, कुणाचं आलेलं का, लिहून काढा लवकर लवकर. ज्यांचं झालं नाही त्यांनी आकृती काढा आणि तयार करा. झालं, आकृती काढला, लवकर काढा. झालं सगळ्यांचं. अनेक क्वेश्चन दिलेला, कुठला क्वेश्चन दिलेला जरा वाचा कोणतरी एकट्यानं. एम डी पी के आर टी हा दिलेला नाही, हा झालाय सगळ्यांचा. काय येणार उत्तर, एम येणार तुमचं, हा काय आलं, एन ए चुकलं. आणि कुणाचं झालं, शिवकुमार. म्हणून क्वेश्चन लिहून घ्यायचे असतात. झालं लिहून, काय आलंय आन्सर, काय आलंय आन्सर विचारवले मी, काय आलंय, काय आलं, आन्सरचं पान गायब आहे. काय नाटक, तुझी वय तुझ्याकडे नाही असणार तर कोणाकडे असणार. आन्सर यम, आन्सर यम. कुणाकुणाचं आलं यम, तुझं आलंय, बाकी अरे पूर्ण काय हात बांधून बसायला, हा काय सनी, राहणाऱ्यांची तरी आन्सर पाहिजेत. कुणाचं आलंय का, समजाय नाही, समजावून सांगितलेलं जाता जाता. फळ्याकडे हसतलं खेळतलं घराकडे, इथं नाही. काय म्हटलंय, एम डी पी के आर टी आणि डब्ल्यू केंद्र की ओर मुख करके एक वृत्त के इर्द गिर्द बैठे हैं. किती जण आहेत, 1 एम 2 3 4 5 6 7 जण आहेत. टोटल किती जण आहेत, 7 जण आहेत. गोल काढा, 1 2 3 4 5 6 7 बसवली 7 जण. त्यांची तोंड कुठे आहेत, केंद्राकडे आहेत. तोंड कुठे आहेत, केंद्राकडे आहेत. बाण टाका कुणाला तरी एकाला. त्याच्यानंतर काय म्हटलंय, डी पी के दाए दुसरा बेटा है. पी कुठं बसलाय, डी च्या दाए, दाए म्हणजे कुठे बरोबर, उजवी. कितव्या स्थानावरती, दुसऱ्या स्थानावरती. कोण बसलाय, पी बसलाय. डी च्या डाव्या, सॉरी डी पी के दाए बेटा आहे म्हटल्यावर काय येणार, पी येणार. पी च्या दाए, दाए म्हणजेच काय, उजवे. दुसऱ्या स्थानावरती 1 2 कोण बसलाय, डी बसलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, जो के दाए तिसरा बेटा है. जो कुणासाठी सांगितलेलं, पी साठी. कुणासाठी, पी साठी. जो पी आहे हा के च्या दाए बाजूला तिसऱ्या स्थानावरती बसला. जो कोण पी आहे हा पी कुणाच्या, के च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानावरती बसला. म्हणजे के कुठे येणार सांगा जरा मला, दाए म्हणजे कुठं, उजव्या साईडला. हा उजव्या साईडला बसलाय कुणाच्या, के च्या.
मग के कुठे ठेवायला पाहिजेत? 1 2 3 इथं के ठेवायला पाहिजेत. केच्या 1 2 तिसऱ्या स्थानावरती पी बसणार ना. मग के कुठे ठेवला? इथं ठेवला के. त्याच्यानंतर काय म्हटले? टी डब्ल्यू के दाए को तीसरा है. दाए तीसरा आहे म्हणजे टी जो आहे डब्ल्यूच्या डाव्या बाजूला, दाए म्हणजेच उजव्या बाजूला कितव्या स्थानावरती आहे? तिसऱ्या स्थानावरती आहे. आता मला सांगा, डब्ल्यू जर इथं मानला मी, डब्ल्यू कुठं इथं मानला, तर तिसऱ्या स्थानावरती बघा दाए म्हणजे उजवे 1 2 3 इथं तर ऑलरेडी आहे, बरोबर आहे. म्हणजे डब्ल्यू इथं ठेवता येणार नाही, डब्ल्यू इथं पण ठेवता येणार नाही. डब्ल्यू इथं ठेवला तर 1 2 3 तिसऱ्या स्थानावरती आणि पण परत आहे. म्हणजे डब्ल्यू कुठं ठेवायला लागणार आपल्याला? एकतर हिथं नाहीतर हिथं डब्ल्यू ठेवायला लागणार. इथं ठेवला तर काय होणार? 1 2 3 इथे येणार, नाहीतर मग इथे ठेवला तर काय होणार? 1 2 3 इथे येणार. म्हणजे डब्ल्यू ची दोन स्थानं कोणती झाली? हे आणि हे, बरोबर आहे. दोन स्थानं झाली डब्ल्यू ची. आता काय म्हटलंय? डब्ल्यू के दाए तिसरा बेटा आहे. कोण? टी. दाए म्हणजेच काय? उजव्या साईडला. डब्ल्यू जर इथं मानला तर टी कुठे येणार? तिसऱ्या स्थानावरती 1 2 3 इथे येऊ शकतोय टी. आणि जर डब्ल्यू इथं मानला तर उजव्या साईडला म्हणजेच दाया साईडला 1 2 3 टी इथं पण येऊ शकतो. एवढं कळालं. आता नेक्स्ट, जो डी का निकटतम पड़ोसी नहीं है. डी का निकटतम पड़ोसी नहीं है म्हटलंय. कोण नाही आहे? डब्ल्यू नाही आहे. डब्ल्यू काय आहे? डी चा निकटतम पड़ोसी नाही आहे. म्हटल्यावर डब्ल्यू काय इथं बसण्याची शक्यता कॅन्सल झाली, बरोबर आहे. कारण की क्लिअरली म्हटलंय की डी चा पड़ोसी नाही आहे डब्ल्यू. म्हटल्यावर डब्ल्यू इथनं गेला, इथनं टी गेला. डब्ल्यू आणि टी ची तुमची स्थानं भेटली कन्फर्म वाली, बरोबर आहे. आता एम आर के बाय तिसरा बेटा आहे. म्हणजे बाह्य बाजूला तिसऱ्या स्थानावरती कोण बसलाय? आर बसलाय. कोणापासून? एम पासून. एम कुठं दिसतोय? नाही दिसत. एमच्या किती बाय? बाय म्हणजेच काय? बाय म्हणजेच काय? बाय म्हणजेच काय? अरे डाव्या. दाये म्हणजे उजवे आणि बाय म्हणजे डावे. बा म्हटलं की आणि दा म्हटलं की उजवा. कळलं? बाय तिसरा बेटा आहे. कोण? यम हा आरच्या बाय बाजूला तिसरा बसलाय. जर मी यम इथं आर ठेवला, आरच्या बाय, बाय म्हणजेच काय? डाव्या साईडला 1 2 3 तिसऱ्या स्थानावरती कोण बसलाय? यम बसलाय. कोण बसलाय? यम बसलाय. कंडिशन सगळ्या झाल्या. आपली आकृती पूर्ण झाली. सगळ्यांना व्यवस्थित बसवलाय. आता क्वेश्चन कडे जाऊ. टी के दावे दूसरा कोण बेटा है? टीच्या डावे, डावे म्हणजेच काय? उजव्या साईडला 1 2 कोण बसलाय? यम बसलाय. अवघड होत? अवघड होत काय? काय नाही झालं. मग काढा लवकर, लिहून काढा. शिवकुमार नुसतं फळ्याकडे बघत बसू नकोस. बघत बसल्यावर जर ट्रॅक होईत असती तर सगळी बघतच बसली असती. मला पण शौक नव्हता मग 4 वह्या रंगवायचा. माझी रिजनिंगची बी वही आहे, मॅथ्सचीच फक्त वही नाही. रिजनिंगची पण आहे, मॅथ्सची पण आहे, जीके ची पण आहे आणि हिंदीची पण आहे. त्यामुळे सगळ्या वह्या पाहिजेत. एवढं सांगून पण आणि बघत बसलंच आहे. समजा नाही? समजा नाही? झालं? गणित घ्या सगळ्यांचं झालं? अरे असं करतेशील काय? हा एकदम फास्ट आणि डायरेक्ट अक्षर लिहितेशील. ती स्लॅश काढली माहिती आहे, ती बी पाहिजे. तुम्हाला नंतरला कसं कळणार काय काय कुठं कुठं होतं? स्लॅश काढली ती बी पाहिजे. असेच काढले नाही ते स्लॅश. गणित घ्या.
बारकं गणित बघते तुम्हाला भेटेच ना बारकं गणित. मोठे मोठे आहेत प्रश्न. गणित घ्या. ABCDEFGH H पर्यंत लिहा. ABCDEFGH केंद्र की ओर मुख करके, केंद्र की ओर मुख करके गोलाकार गोलाकार मेज में बैठे हैं, मेज में बैठे हैं, मेज में बैठे हैं, पर जरूरी नहीं है कि, जरूरी नहीं है कि इसी क्रम में बैठे, इसी क्रम में बैठे हो. म्हणजे तुम्हाला जे दिलंय ABCDEFGH कंटिन्यू दिलंय, ह्या क्रमावरती बसले तसं नाहीये. दिला. आता पुढे लिहा. आता पूर्ण विराम एक हे मारा. C स्वल्प विराम, C स्वल्प विराम, G और A, G और A, C स्वल्प विराम G और A दोनों के बगल में बैठा है, दोनों के बगल में बैठा है. E स्वल्प विराम C के, E स्वल्प विराम C के बाएं और दूसरे स्थान पर बैठा है. E स्वल्प विराम C के बाएं और दूसरे स्थान पर बैठा है, बाएं और दूसरे स्थान पर बैठा है. E और H, E और H के बीच दो लोग बैठे हैं, दो लोग बैठे हैं. E और H के बीच दो लोग बैठे हैं. B स्वल्प विराम, B स्वल्प विराम G के बगल में बैठा है, G के बगल में बैठा है. B स्वल्प विराम G के बगल में बैठा है. B और F, B और F के बीच B और F के बीच केवल एक व्यक्ति बैठा है, केवल एक व्यक्ति बैठा है, केवल एक व्यक्ति बैठा है. उपर्युक्त खाली लिहा. उपर्युक्त व्यवस्था में, उपर्युक्त व्यवस्था में H के संबंध में D का स्थान कौन सा है? H के संबंध में D का स्थान कौन सा है? D का स्थान कौन सा है? रिलेशन दिलंय, फळ्याकडे बघत बसायचं नाही.
मागच्या पेज घेतल्या मॅथसाठी कळलं? दाये दाये पहिले बघूया. झालं काय आलं? दाये दुसरा असतात. लवकर, ज्यांचं झालं नाही त्यांनी करा लवकर. किती जण आहेत? 8 जण आहेत. जे जे टॉपिक झालेत नंतर सांगतो, आता नाही. त्यांनी सोडवा. चुकवायचं नाही. क्लास सांगतोय तुषार, चुकवायचं नाही. तर घराकडे फोन जाणार होता, मीच लावणार होतो. आला? जे थोडा वेळ लागतो त्यांनी फास्ट करायला बघा. वेळ लागतो का नाही त्यांनी फास्ट करायला बघा. सिटिंग अरेंजमेंट मध्ये वेळ इम्पॉर्टंट. झालं? चला फळ्याकडे बघा. लॉक काय किती? 17. गणित फळ्याकडे बघा, ज्यांचं झालं नाही त्यांनी. काय म्हटलंय? 8 जण आहेत. ABCDEFGH गोलाकार मेज मध्ये केंद्र की ओर मुख करके बैठे. डायरेक्ट रिलेशन घ्या. C G और A के बगल में बैठा है. म्हणजे C हा G आणि A च्या मध्ये बसला असेल. A ला कुणाला? C ला ठेवा मध्ये, G आणि A. G आणि A कुठे आहे माहिती आहे कुणाला? नाही माहिती. स्लॅश टाका, इकडे G टाका, स्लॅश टाका, इकडे A टाका. A इकडे किंवा इकडे G असू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय? EC के बाय दूसरा स्थान पर बैठा है. E जो आहे C च्या बाय. बाय म्हणजेच काय? बाय म्हणजेच काय? बाय म्हणजेच उजवी ना? डावी.
बाहे दुसरे स्थान पर, सी च्या बाहे म्हणजे डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावरती 1 2, दुसऱ्या स्थानावरती कोण बसलाय? ई बसलाय. त्याच्यानंतर काय? ई और एच के बीच 2 लोग बैठे हैं. ई आणि एच च्या मध्ये किती लोक आहेत? 2 लोक आहेत. ई चा स्थान आपल्याला माहिती आहे. जर मी एच इथे ठेवला तर यांच्यामध्ये 2 लोक आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर घ्या बी जी के बगल में बैठा है. कोण? बी जो आहे जी च्या बगल मध्ये बसलाय. जर मी जी इथं मांडला तर याच्या बगल मध्ये कोण आहे? ई आणि सी आहे. म्हटल्यावर जी आपल्याला कुठं ह्या साईडलाच ठेवायला लागणार, बरोबर आहे. इकडनं ए गेला, इकडनं जी गेला. आता बसवा, जी च्या बगल मध्ये कोण बसलाय? बी बसला. बी और एफ के बीच केवल एक व्यक्ति बैठा है. बी और एफ, बी इथं आहे आणि एफ कुठं असणार? दोघांच्या मध्ये काय पाहिजे? एकच व्यक्ती पाहिजे. हा एकच व्यक्ती आहे जर मी एफ इथं ठेवला तर, बरोबर आहे. जर बी आणि एफ दोघांच्या मध्ये एकच व्यक्ती पाहिजे असेल तर एफ मला कुठं ठेवायला लागणार? इथं ठेवायला लागणार. आता बघा राहिला कोण? काय राहिलं? ए बी सी डी राहिला. डी राहिला, डी टाकला. आता विचारले काय? उपयुक्त व्यवस्था में एच के संबंध में डी का स्थान कौन सा है? एच के संबंध में डी का स्थान कौन सा है? एच, डी कुठल्या स्थानावरती आहे? दाए. एच च्या कुठे आहे? डाव्या बाजूलाच आहे ना. 1 2, दुसऱ्या स्थानावरती आहे. एच च्या डाव्या बाजूला 1 2, दुसऱ्या स्थानावरती कोण आहे? डी आहे. उत्तर काय येणार? दाए और दुसरा. कळालं? अवघड होतं. मग ज्यांचं झालं नाही त्यांनी लिहून घ्या लवकर. हे काय मॅथ्स फास्ट लिहायचं असं काय नाही. गोल काढलेला असणार, फक्त अक्षर टाकायचे. ने स्लॅश काढले ते तरी पहिला काढा. इथं वाटल्यास असं टाका, जी आणि ए, आणि ह्याला क्रॉस करा. का क्रॉस केलं ते पण कळायला पाहिजे. मी पुसतोय, तुम्हाला का वेद पुसता येत नाही? डायरेक्ट क्रॉस करा त्याला. झालं? सगळ्यांचं लिहून झालं? गणित घ्या. 6 मित्र एक वृत्ताकार मेज के 6 मित्र एक वृत्ताकार मेज के परिता मेज के केंद्र की ओर मुख करके बैठे हैं. टी स्वल्प विराम के और यू के, टी स्वल्प विराम के और यू के ठीक बगल में बैठा है. के और यू के ठीक बगल में बैठा है. यस स्वल्प विराम के दाई और ठीक बगल में बैठा है. यस स्वल्प विराम के दाएं और ठीक बगल में बैठा है. डब्लू स्वल्प विराम यू और यम के, डब्लू स्वल्प विराम यू और यम के ठीक बगल में बैठा है.
के बाय और तीसरे स्थान पर कौन बैठा है? के बाय और तीसरे स्थान पर कौन बैठा है? कड़ा रवळनाथ बघत बसायचं नाही, सोडवायचं आहे. एकामेकाचं बघून करू नका, अशी आपला आपण करा. तुम्हाला कधी कळणार? तुषार जांभ्यात तिथे बसू नकोस, लेक्चर कंटिन्यू कर. झाला लवकर, बाकीच्यानी पण करा. मध्ये एकटेच पण उत्तर नाही. झालं? माझ्याकडे बघा, सगळ्यांचं झालंय? कुणाकुणाचं झालं नाही? झालं नाही त्याने हात वर करा. काय झालं नाही? बघत का बसलेच आहे? हा, मला वाटलं झालं तुझं म्हणून बघत बसलेच आहे. काय रे, बघत बसायचं नाही, करायचं लास्ट पर्यंत. किती जण आहेत? 6 जण आहेत ना? सहा जण आली. काय म्हटलंय? टी जो आहे हा के आणि यू च्या काय बसलाय? मध्ये बसलाय. बरोबर आहे. के आणि यू च्या काय बसलाय? मध्ये बसलाय. त्याच्यानंतर यस के दाएं और ठीक बगल में बैठा है. कुणाच्या? के च्या डाव्या बाजूला कोण बसलाय? दाएं म्हणजेच काय? उजव्या बाजूला. उजव्या बाजूला कोण बसलाय? कोण बसलाय? यस बसलाय. जर के मी इथं मांडला तर डावी म्हणजे उजव्या बाजूला कोण आहे? ऑलरेडी टी आहे म्हटल्यावर के इथं काय असणार? बसू शकत नाही. जर इथून के जा गायब झाला तर इथून काय होणार? यू गायब होणार. आणि के च्या उजव्या बाजूला कोण बसलाय? यस बसलाय. बरोबर आहे. त्याच्यानंतर डब्ल्यू यू और एम के ठीक बगल में बैठा है. यू इथं आहे. यू आणि एम च्या मध्ये कोण बसलाय? डब्ल्यू बसलाय. जर डब्ल्यू इथं असेल, यू इथं असेल तर इथं काय असणार? एम असणार. आणि यू आणि एम च्या मध्ये कोण आहे? डब्ल्यू आहे. बरोबर आहे. झालं. क्वेश्चन सायन्सचा सोपा, लवकर झाला. के आता विचारलंय काय? के बाय तीसरे स्थान पर. के च्या
बाय बाय म्हणजेच काय, डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानावरती, 1 2 तिसऱ्या स्थानावरती कोण बसलाय, डब्ल्यू बसलाय. झालं, सोपं होतं. घ्या आता 8 जणांचं. 8 व्यक्ती, कुणाचं झालं नाही त्यांनी लिहून घ्या लवकर. झालं, 8 व्यक्ती, 8 व्यक्ती ए बी सी डी ई एफ जी एच, 8 व्यक्ती ए बी सी डी ई एफ जी एच एक सीधी पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे हैं, उत्तर की ओर मुख करके बैठे हैं, उत्तर की ओर मुख करके बैठे हैं. झालं, ए के बाई और, ए के बाई और केवल 3 व्यक्ति बैठे हैं, ए के बाएं और केवल 3 व्यक्ति बैठे हैं. बी स्वल्प विराम ए के, बी स्वल्प विराम ए के दाएं और तीसरे स्थान पर बैठा है, बी स्वल्प विराम ए के दाएं और तीसरे स्थान पर बैठा है, दाएं और तीसरे स्थान पर बैठा है. बी और डी के बीच, बी और डी के बीच केवल 4 व्यक्ति बैठे हैं, केवल 4 व्यक्ति बैठे हैं. चार व्यक्ति बैठे हैं. यफ स्वल्प विराम जी के दाई, यफ स्वल्प विराम जी के दाएं और ठीक बगल में बैठा है, ठीक बगल में बैठा है, ठीक बगल में बैठा है. यफ स्वल्प विराम, यफ स्वल्प विराम जी के दाएं और ठीक बगल में बैठा है, यफ स्वल्प विराम जी के दाएं और ठीक बगल में बैठा है. सपला दूसरे पेन घे लिहू, ठीक बगल में बैठा है. सी स्वल्प विराम, सी स्वल्प विराम पंक्ति के, सी स्वल्प विराम पंक्ति के किसी भी कोने पर नहीं बैठा है, सी स्वल्प विराम पंक्ति के किसी भी कोने पर नहीं बैठा है. ई स्वल्प विराम एच के, ई स्वल्प विराम एच के दाएं और किसी एक स्थान पर बैठा है, ई स्वल्प विराम एच के दाएं और किसी एक स्थान पर बैठा है. एच और ए, एच और ए, एच और ए के
बीच कितने व्यक्ति बैठे हैं? एच और ए के बीच कितने व्यक्ति बैठे हैं? एच आणि ए च्या मध्ये किती व्यक्ती बसलेत ते विचारले तुम्हाला. प्रिव्हियस इयर चालू आहेत क्वेश्चन्स, सगळेच प्रिव्हियस इयर असतात क्वेश्चन्स. अवघड आहे, सोडता येईल. आठ आठ व्यक्तींना कसं बसवायचं आधी बघा. 2 3 4 5 6 7 8. यांची तोंड कुठे आहेत? वरती उत्तरेकडे आहेत, पळ्याकडे आहेत. बघा सोडवायचं कसं गणित. सगळ्यांची तोंड काय आहेत? वरती आहेत. इकडची बाजू काय असणार? दाय, आणि इकडची बाजू काय असणार? बाय. लिहा. जर कंडिशन पहिला अशी बघायची जिची क्लिअर स्थान कळतंय, अशी कुठली एक कंडिशन शोधायची ज्यानं आपला क्लिअर एक स्थान कळतंय. आता याच्यातलं एक कळतंय स्थान की एक आहे बाया बाजूनं तिसऱ्या स्थानावरती आहे. बाई बाजू कुठली? ए. 1 2 तिसऱ्या स्थानावरती कोण असणार? ए असणार. त्याची क्लिअर स्थान कळालं, त्याच्यावरनं बाकीचं करायचं. आणि जर कोण इथं फिट बसत नसेल तर त्याचं काय करायचं? आता समजा रोहन आणि तुषारच्या मध्ये किती? 3 व्यक्ती आहेत आणि याच्यात तो आपल्याला रोहन आणि तुषार मिळाला नाही, तर काय करायचं? रोहन काढायचं, 1 2 3 काढायचं आणि रोहित तुषार. इथे काय ना तुषार. कंडिशन मध्ये बसत नसेल तर बाजूला काढून ठेवायचं. ते ही कंडिशन काय काढून ठेवायची? बाजूला काढून ठेवायची आणि नंतरला उचलून याच्यात टाकायची. कळालं? बघा ट्राय करून, करा ट्राय. रिझनिंग आहे ते काय मॅथ्स नाही, कन्सेप्ट वाईज शिकवायला. हा बघूया. बसवा लवकर का मागच्या बाजूला.
झालं? दोन आलं बघा. ज्यांचं झालं नाही त्यांनी फळ्याकडे बघा. ज्यांचं झालं नाही त्यांनी काय करा, फळ्याकडे बघा. काय म्हटलंय गणितात? 8 व्यक्ती आहेत आणि डायरेक्ट मी याच्याकडे जातो. ABCDEFGHH जण आहेत, एका आडव्या पंक्तीमध्ये उत्तरेकडे तोंड करून बसलेत आणि प्रत्येक वेळेला वरची बाजू काय असते? उत्तर असते. फळ्याची किंवा कागदाची वरची बाजू उत्तर मानायची. काय आलं? फळ्याची आणि याची बाजू उत्तर मानायची, वरची बाजू. ए के बाएं और 3 व्यक्ती बैठे हैं. ए च्या बाएं, बाएं म्हणजेच काय? डाव्या बाजूला किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. ए ला जर इथं मानलं मी तर ए च्या बाएं म्हणजे डाव्या बाजूला 1 2 3 व्यक्ती झाले. एच स्थान करेक्ट कळालं आपल्याला. त्याच्यानंतर काय म्हटलंय? त्याच्यानंतर काय म्हटलंय? ए बी ए के दाएं और तीसरे स्थान पर बैठा है. बी जो आहे तो ए च्या कुठं? दाएं. दाएं म्हणजेच काय? उजव्या साईडला. उजव्या साईडला कितव्या स्थानावरती? 3ऱ्या स्थानावरती बसलाय. ए जर इथे असेल, ए ची 3रं स्थान कोणतं? 1 2 3ऱ्या स्थानावरती कोण बसलाय? बी बसलाय. 3ऱ्या स्थानावरती कोण बसलाय? बी बसलाय. आता पुढे नेक्स्ट, बी और डी के बीच केवल 4 व्यक्ती बैठे हैं. बी चं करेक्ट स्थान कळालं आपल्याला, बरोबर आहे. बी आणि डी च्या मध्ये किती जण आहेत म्हटलंय? 4 जण आहेत. 1 2 3 4. इथं कोण येणार? 1 2 3 4. ही 4 सोडून इथं कोण येणार? डी येणार. जर बी इथं असेल आणि डी इथं असेल, यांच्यामध्ये 1 2 3 4 व्यक्ती बसलेत, बरोबर आहे. फळ्याकडे लक्ष. त्याच्यानंतर काय म्हटलंय? एफ स्वल्पविराम जी के दाएं ठीक बगल में बैठा है. तुम्हाला आता एफ आणि जी कुठं दिसतंय? फळ्यात दिसतंय कुठं? एफ आणि जी. मग त्याचं काय करायचं? बाजूला काढायचं. काय म्हटलंय? एफ जी के दाएं और ठीक बगल में बैठा है. मतलब जी च्या डाव्या म्हणजेच उजव्या बाजूला ठीक बाजूला कोण बसलाय? एफ बसलाय. ही कंडिशन आम्ही काय केली? बाजूला लिहून काढ. त्याच्यानंतर काय म्हटलंय? सी पंक्ति के किसी भी सिरे पर म्हणजे छोर पर नहीं है म्हटल्यावर सी इथं पण नाही आहे आणि सी इथं पण नाही. झालं? म्हणजे सी काय असणार? 1 2 3. त्याच्यामध्ये कुठेतरी एक असणार. सी काय असणार? एक तर इथे असणार, इथं असणार किंवा इथं असणार. तो कोपऱ्यावरती कुठं नाही आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय? ई स्वल्पविराम एच के दाएं और किसी एक स्थान पर बैठा है. ई जो आहे एच च्या डाव्या बाजूला बसलाय. ई जो आहे हा एच च्या दाएं म्हणजेच काय? उजव्या साईडला बसलाय. कितव्या स्थानावरती बसलाय ते ना दिलं. कुठल्या तरी एका स्थानावरती बसलाय, कारण ते उजव्या साईडलाच बसलाय, डाव्या साईडला बसलं नाही. झालं? आता त्याच्यानंतर काय म्हटलंय? त्याच्यानंतर तुम्हाला विचारलंय एच आणि कोण? ए च्या मध्ये किती जण आहेत? एच आणि ए च्या मध्ये किती जण आहेत? आता मला सांगा, इथं सी नाही आहे, इथं सी नाही आहे. सी 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 मध्ये 3 वेळा आहेत सी. आता यात 2 कंडिशन वेगवेगळ्या आम्हाला काय करायचे? याच्यात टाकायचे. एक कंडिशन कुठली कळते? की जी जो आहे तो एफ च्या बाजूला बसलाय, बरोबर आहे. जी जो आहे, जी च्या उजव्या साईडला कोण बसलाय? एफ बसलाय. जी जर मी इथे ठेवला तर एफ इथे येणार. ऑलरेडी इथे ए आहे. जी इथे ठेवला तर इथे डी आहे. मग जी ला एफ च्या बाजूला ठेवायसाठी जी इथे ठेवायला लागणार, बरोबर आहे.
आणि एफ त्याच्या बाजूला इथं ठेवायला लागणार. म्हणजे इथून आपले काय गेले, दोन्ही पण सी गेले. राहिला कोण, सी. इथं लिहिला सी. आता काय म्हटलंय, एचच्या कुठं, दाये म्हणजेच उजवे. तुषार फळ्याकडे. एचच्या उजव्या बाजूला कोण बसलाय, ई बसलाय. कुठल्या स्थानावरती बसलाय ते दिलं नाही, फक्त काय म्हटलंय, एच जो आहे त्याच्या उजव्या साईडला म्हणजे डाव्या बाजूला कोण बसलाय, ई बसलाय. मी इथं एच मांडला आणि इथं ई मांडला. एचच्या उजव्या बाजूला ई आहे, बरोबर आहे. कंडिशन सगळ्या झाल्या. आता विचारलंय काय, कोण कोण, एच आणि ए ना. एच इथं आहे आणि ए इथं आहे. यांच्यामध्ये किती जण आहेत, 2 जण आहेत, बरोबर आहे. एच आणि ईच्या मध्ये कोण आहेत, एच्या मध्ये किती जण आहेत, 2 जण आहेत. काल अवघड होतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन होता, 11/2023 ला विचारला क्वेश्चन, स्टाफ जीडीतच. झालं, सगळ्यांचं झालं. गणित घ्या. ए बी सी डी ई एफ, ए बी सी डी ई एफ एक वृत्ताकार मेज में केंद्र की ओर मुख करके बैठे हैं. एक वृत्ताकार मेज में केंद्र की ओर मुख करके बैठे हैं. बी स्वल्पविराम ए के बाएं और ठीक बगल में बैठा है. बी स्वल्पविराम ए के बाएं और ठीक बगल में बैठा है, बाएं और ठीक बगल में बैठा है. एफ स्वल्पविराम ए के दाएं और ठीक बगल में बैठा है. एफ स्वल्पविराम ए के दाएं और ठीक बगल में बैठा है, दाएं और ठीक बगल में बैठा है. क्वेश्चन सांगताना दाएं आणि बाएं याच्याकडे चांगलं लक्ष देऊन ऐका. दाएं और ठीक बगल में बैठा है. त्याच्यानंतर ई स्वल्पविराम एफ और डी के ठीक बगल में बैठा है. ई स्वल्पविराम एफ और डी के ठीक बगल में बैठा है, ठीक बगल में बैठा है. सी स्वल्पविराम डी के दाएं और ठीक बगल में बैठा है. सी स्वल्पविराम डी के दाएं और ठीक बगल में बैठा है, दाएं और ठीक बगल में बैठा है. इनमें से कौन ए और सी के ठीक बगल में बैठा है. ए और सी के ठीक
बगल में बैठा है। झाला क्वेश्चन? बारका आहे काय? लहान आहे ना क्वेश्चन थोडा, मागच्या पेक्षा तरी. कोण? हा, पी पी दिलाय तरी बघूया. शिवकुमार पी दिलाय तरी बी म्हटलास, बघूया. काय आलं? प्रत्येकानं काय ना काहीतरी आन्सर दिलं पाहिजे मला. काय बघूया. मागचे बेंच एकट्याने तरी उत्तर द्यावा. माझ्या पुढच्या लेक्चरला पुढे पाहिजे सगळे, मागचे सगळे टू झेड पुढे पाहिजे. मागचं रिकामीच पाहिजे पुरा बेंच. राहणाऱ्यातले आणि कोण नाही रे? 3 4 5 6 7. शुभम कुठे गेला? का हो काय आलं? हा, बी. सगळ्यांचं बी आलं. तुषार काय आलं? सी आलं. मागचा बेंच रवळनाथ विशाल काय आलं? काय आलं? काहीतरी आन्सर आला असणार. पोरींमध्ये कोणाकोणाचं आलं? काय बी आलं? बी आलं. सगळ्यांचं बी आलं. बीच असणार, लई जणांचं बी आलं. काय म्हटलंय? 6 व्यक्ती आहेत. ABCDEF 6 व्यक्ती आहेत. ABCDEF 6 व्यक्ती झाले. काय म्हटलंय? बी ए के बाय और ठीक बगल में बैठा है. ए च्या बाय, बाय म्हणजेच काय? डाव्या बाजूला ठीक कोण बसलाय? बी बसलाय. त्याच्यानंतर काय म्हटलंय? एफ ए के दाएं और ठीक बगल में बैठा है. एफ जो आहे ए च्या दाएं और ठीक बगल में बैठा है. कोण? एफ बसलाय. त्याच्यानंतर काय म्हटलंय? ई एफ और डी के ठीक बगल में बैठा है. एफ दिलाय. आणि काय म्हटलंय? एफ आणि डी च्या मध्ये कोण बसलाय? ई बसलाय. एफ जर इथे असेल ई सेंटरला येणार. एफ आणि डी च्या मध्ये कोण येणार? ई येणार. ए बी राहिला सी. डायरेक्टली कंडिशन पुढची कंडिशन बघायची भी गरज नाही. वाटल्यास बघूया. ई डी के दाएं और ठीक बगल में बैठा है. कोण? सी जो आहे डी के दाएं, डावे म्हणजे उजव्या बाजूला ठीक बगल में बैठा है, बसलाय. त्याच्यानंतर काय विचारलंय? ए और सी के ठीक बगल में कौन बैठा है? ए आणि सी च्या बगल मध्ये कोण बसलाय? बी बसलाय. झालं? कोणाकोणाचं झालं नव्हतं का? सगळ्यात सोपं होतं गणित. झालं? बी आलेलं. साहिल बी आलेलं. काय आलेलं? गणित घ्या. एम
G V A R D, M G V A R आणि D. एक सीधी पंक्ती में ही नावं आहेत M G V A R आणि D. एक सीधी पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे हैं, उत्तर की ओर मुख करके बैठे हैं, उत्तर की ओर मुख करके बैठे हैं. जी के बाएं और जी के बाएं और केवल 3 लड़के बैठे हैं, केवल 3 लड़के बैठे हैं. यम बाएं सिरे से यम बाएं सिरे से दूसरे स्थान पर बैठा है, यम बाएं सिरे से दूसरे स्थान पर बैठा है. जी और ए के बीच डी बैठा है, तो दाएं सिरे से दूसरे स्थान पर कौन बैठा है, तो दाएं सिरे से दूसरे स्थान पर कौन बैठा है. आठ जणांचं बी नाही, 6 जणांचंच आहे. बघूया. जी नाही येणार, काय डी बघूया. डी काढा लवकर, सगळ्यांचं उत्तर पाहिजेत काय ना काहीतरी. आलं आर बघूया. रोहन, प्रथमेश, काय आलं? मागचा बेंच एकट्यानं तरी उत्तर द्या. मागचा बेंच काय?
किती जण आहेत? 6 जण आहेत. 1 2 3 4 5 6. ही कोणती? गाय. ही बाय. चला फळाकडे बघा. काय म्हटलंय? जी के बाय और केवळ 3 लोग बैठे हैं. कोणाच्या? जीच्या बाय. बाय म्हणजेच काय? डाव्या बाजूला. किती जण बसले? 3 जण. 1 2 3. इथं कोण येणार? जी येणार. जीचं स्थान आपलं काय झालं? फिक्स झालं. त्याच्यानंतर एम बाय सिरे से दूसरे स्थान पर बैठा है. बाय म्हणजे काय? डाव्या बाजूनं. डाव्या बाजूनं कितव्या स्थानावरती? दुसऱ्या स्थानावरती. 1 2. दुसऱ्या स्थानावरती कोण बसलाय? यम बसलाय. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय? जी और ए के बीच डी बैठा है. जी आणि ए च्या मध्ये कोण बसलाय? डी बसलाय. जी इथं आहे. जर मी ए इथं घेतला आणि जी आणि ए च्या मध्ये कोण बसणार आहे? डी बसणार आहे. बरोबर आहे. तो दाएं सिरे से दूसरे स्थान पर कौन बैठा है? डाव्या सिऱ्यावर पासून दुसऱ्या स्थानावरती कोण बसलाय? डी बसलाय. जे काय राहिलंय त्याचं आपल्याला काय रिलेशन दिलंच नाही, लिवायचंच नाही. काय दिलंय? नाही दिलं. आणि आन्सर आपलं त्याच्यावरून येतंय. म्हटलं डायरेक्टली आन्सर काढा. डी. कळलं? सगळ्यांचं झालंय. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पंक्तीचीच घेऊया जरा. थांबा. पंक्तीचीच घेऊया. झालं? लिहून झालं? गणित घ्या. जे के एल एम एन ओ. जे के एल एम एन ओ. जे के एल एम एन ओ. एक सीधी पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे हैं. एक सीधी पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे हैं. उत्तर की ओर मुख करके बैठे हैं. ओ और एन पंक्ति के अंतिम सिरों पर बैठे हैं. अंतिम सिरों पर बैठे हैं म्हणजे कोपऱ्यांवर. अंतिम कोपऱ्यांवरती बसले. अंतिम सिरों पर बैठे हैं. के दाएं और केवल 3 लोग बैठे हैं. के दाएं और केवल 3 लोग बैठे हैं. और जे के बाएं और जे के बाएं और जे के बाएं और केवल 3 लोग बैठे हैं. जे के बाएं और केवल 3 लोग बैठे हैं. ओ स्वल्पविराम के ओ स्वल्पविराम के बाएं और दूसरे स्थान पर बैठा है. ओ स्वल्पविराम के बाएं और दूसरे स्थान पर बैठा है. यम स्वल्पविराम जे और एन के यम स्वल्पविराम जे और एन के मध्य में बैठा है. मध्य में बैठा है. ओ और के बीच कौन बैठा है? के बीच
कौन बेटा है? ओ और के बीच कौन बेटा है? चला 1 मिनिटाच्या आत कोण सोडून दाखवते बघूया. टाइम स्टार्ट नाव. काय ना यल बघूया. सपला 1 मिनिट. तेवढाच वेळ मिळाला होता तुला. 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट. 30 सेकंद 15-20 सेकंद असतील. करा लवकर. केला ना पहिलं उत्तर दिले नाही. हा टाइम अप. 2 मिनिटं दिली. एवढाच वेळ मिळणार आहे तुम्हाला, जास्त नाही. डाव्या बाजूला माझ्याकडे लक्ष आता सगळ्यांचं. ओ और एन पंक्ति के अंतिम सिरों पर बैठे हैं. मतलब ओ एक तर इथं असणार किंवा एन इथं असणार, नाहीतर ओ इथं असणार नाहीतर एन इथं असणार. अंतिम एंडिंगला बसले दोघांना. त्याच्यानंतर काय म्हटलंय, के दाए और केवळ 3 लोक बैठे हैं. केच्या डाव्या बाजूला केवळ 3 लोक बसलेत. 1 2 3 लोक बसलेत. कुणाच्या? केच्या डाव्या बाजूला. दाय म्हणजेच उजव्या बाजूला बसवला की. त्याच्यानंतर काय म्हटलंय, जे के बाय और केवळ 3 लोक बैठे हैं. 1 2 3. जे के बाय और केवळ 3 लोक बैठे झालं. के आणि जे ची बैठक व्यवस्था आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर काय म्हटलंय, ओ के बाय और दूसरे स्थान पर बैठा है. केच्या बाय म्हणजेच काय, डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावरती 1 2. दुसऱ्या स्थानावरती कोण बसलाय? ओ बसलाय. बरोबर आहे. जर ओ इथं असेल तर एन कुठं असणार? इथं असणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, यम जे और एन के ठीक बीच में बैठा है. जे आणि एन च्या मध्ये कोण बसलाय? यम बसलाय. मग राहिलं कुठलं अक्षर बघा, जे के एल राहिलं, यल येणार इथं. आता विचारलंय काय, ओ आणि के बीच कोण बेटा आहे. तुमचं जे मिसिंग अक्षर होतं तेच तुमचं आन्सर काय येणार? एल. कळालं? अवघड होतं. 6 जणांचं सोपं होतं. चला काढून घ्या. ज्यांचं आन्सर आलं नाही त्यांनी लिहून घ्या.